वळूया पुढल्या बातमीकडे। आरोपींना अभय देणाऱ्यांना ठेचून काढा, विरोधकांचा सरकारवर पुन्हा घणाघात। परभणीत देशमुख हत्येप्रकरणी आक्रोश मूक मोर्चा। शनिवारी परभणीमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याकरता मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विविध मागण्यांसाठी परभणी शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती धर्मीय नागरिक सहभागी झाले। नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या प्रकरणी सुरेश धस यांनी मोर्चात राष्ट्रवादीच्या अजितदादांनाच थेट प्रश्न क्या हुआ तेरा वादा असा विचारला। अजित पवार यांना हा प्रश्न धसांनी विचारलाय। सौ चुवे खा के बिल्ली हाच को चले म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या। पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं। आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पैशाच्या लालसेपोटी माणुसकी हरवून बसलेल्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं आपलं कर्तव्य असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। भाऊ ज्या वाल्मिक कराड कोण आहे? ह्यांचा राईट हँड। मग खारीतला शुक्राचार्य कोण हे आता आपल्याला विचारायची गरज नाही। म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा। कारण मी काल बघितलं टीव्हीवर, संतोष देशमुखांचा भाऊ ज्यावेळेस बीडला पोलीस स्टेशन मध्ये गेला असता, त्या ठिकाणच्या काही त्यांच्या बांधवांनी आरोपीच्या त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। एवढी हिंमत, एकाचा खून करून पुन्हा त्याच्या भावाला सुद्धा धमकवण्याची एवढी ताकद इथं आली कुठून? म्हणून धनंजय मुंडेंनी या ठिकाणी पहिले राजीनामा द्यावा। आणि मुख्यमंत्री आणि अजितदादाला सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करेन की आपण तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा आणि ही चौकशी निपक्षपातीपणाने व्हावी, ही आमची प्रमुख भूमिका। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून काढायला हवं अशी थेट मागणी नरेंद्र पाटील यांनी केली। भूमिका आहे, पण बीडची जी कळकळ आहे, हा जो गुंडाराज आहे, हा एका विशिष्ट असणाऱ्या नेत्यांचा जी दादागिरी आहे, त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं, थांत बसायचं नाही, ही महत्वाची भूमिका आहे। आज माझी सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, सगळ्या 12 बलुतेदारांना एकच विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा वाल्य निर्माण झालेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हा न पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अशा प्रत्येक जिल्ह्याच्या वाल्याला त्या ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे, एवढी माझी विनंती। या प्रकरणातल्या सर्व दोषींना सरळ फाशी देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली। आमच्या 3च मागण्या आहेत आता। म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा, आणि त्या ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या। आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील, ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा, एवढंच बोलतो। देशमुख कुटुंबियांना आणि धनंजय देशमुखांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यानं देखील फिरू देणार नसल्याचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही।
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। देशमुख कुटुंबियांची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी लावून धरल्यामुळे या प्रकरणात यंत्रणांवरील दबाव वाढतोय। आरोपींना शिक्षा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा या प्रमुख मागण्या मोर्चात होत आहेत। कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा विविध ठिकाणी काढले जाणार आहेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मूक मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, त्यानंतर संजय जाधव यांची उपस्थिती, त्याचबरोबर देशमुख यांची मुलगी देखील या मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सहभागी झाली होती। मात्र या मूक मोर्चामधून जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराड असतील, धनंजय मुंडे असतील यांच्यावरती टीकास्त्र जे आहे ते आता मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करून आता त्यांचं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर यामधील मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन गुले, महेश आंधळे, त्यानंतर वाल्मिक कराड या तिघा जणांना जे आहे ते पोलिसांनी अटक देखील केलेलं आहे। आता सुदर्शन गुलेसह एक आरोपीला 14 दिवसाची CID कोठडी जी आहे ती देखील केस कोर्टाने सुनावली आहे। त्यामुळे आता संतोष देशमुख या हत्या प्रकरणी एक आरोपी जो आहे तो अद्यापही देखील फरार आहे। मात्र हे संपूर्ण आरोपी जे आहे ते पुण्यातूनच अटक होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता कुठंतरी यांना राजकीय वर्धात असल्याचा आरोप जो आहे तो विरोधक असतील किंवा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो। त्यामुळे आता संतोष देशमुख यांना शासनाने लवकर न्याय द्यावे अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन इम्तियाज केलकलसह विजय चिडे, बीड। विरोधकांचा सरकारवर पुन्हा घणाघात। परभणीत देशमुख हत्येप्रकरणी आक्रोश मूक मोर्चाचं आयोजन। आरोपींना अभय देणाऱ्यांना ठेचून काढा। विरोधकांचा सरकारवर पुन्हा घणाघात।